सुरुवातीला बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी बघूया। आज भाजपकडून आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचं वाटप करण्यात आलं। 20 जणांना कार्डचं वाटप करण्यात आलं। दहिसर इथं हा कार्यक्रम सुरू आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होतोय। या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत आहेत। आज एसआरएचे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत। लोकांना खुल्या मिळण्याच्या संदर्भात तुम्ही जे काम सुरू केलं, सातत्याने माझ्या पाठीमागे लागून इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी योजना त्यांनी मंजूर करून घेतल्या। गरिबाकरता त्याला घर मिळालं पाहिजे म्हणून ज्या प्रकारचा प्रयत्न त्यांनी केला, मग 400 पीएपीचा 4000 पीएपीचा जो विषय असेल, केवळ मनीषाताई तुमच्यामुळे तो 4000 पीएपीचा प्लॉट हा उपलब्ध झाला, नाहीतर त्याला सगळ्या अधिकाऱ्यांचा इतका प्रचंड विरोध होता। अशा प्रकारच्या सगळ्या जमिनी धनदांडग्यांच्या खिशामध्ये घालायच्या ही जी प्रथा इथे सुरू होती, ती प्रथा तुम्ही मोडीत काढून हा केवळ गरिबांकरता, त्यांच्या खोल्यांकरता आणि पीएपी करता वापरला जाईल, हा जो या ठिकाणी काम करून घेतलं। आता हे महानगरपालिकेतनं त्यांना करू द्या की MMRDAतनं करू द्या, कशातनं करू द्या, पण करावं लागेल आणि केवळ तुमच्यामुळे करावं लागेल, हे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि म्हणून तुमचं अतिशय मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो। खरं तर आज ज्या प्रकारे खासदार असतील, आमदार असतील, समाजात राहून जनतेमध्ये राहून कामं करतायत, त्यांना देखील त्रास देण्याचं काम चाललंय, त्यांचे कामं डिस्टर्ब करण्याचं काम चाललंय। पण काळजी करण्याचं कारण नाही आहे। जनता आपल्या पाठीशी आहे। जनता आपल्याकरता कोण धावतं हे जनतेला समजतं। लोकांना माहिती असतं अर्ध्या रात्री आपल्याकरता कोण धावतं। कोरोनाच्या काळामध्ये ज्यावेळी अनेकांच्या शाखा कुलूपबंद होत्या आणि त्यांचे माणसंही दिसत नव्हते, त्यावेळी आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना जेवणही देत होते, शिधाई देत होते, अँब्युलन्सही देत होते, दवाखान्यातही नेत होते। आमच्या या एकट्या मुंबईमध्ये 100 पेक्षा जास्त कार्यकर्ते कोरोनाच्या काळात लोकांची सेवा करताना मृत्युमुखी पडले, पण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता थांबला नाही। आणि म्हणून मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी, आमचा भारतीय जनता युवा मोर्चा, आमचे सगळे कार्यकर्ते हे मनीषाताई तुमच्या पाठीशी आहेत। कोणी कितीही त्रास द्यायचा प्रयत्न केला, कोणी किती सरकारी तंत्राचा वापर करून आपल्याला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला, तरी ज्याच्या पाठीमागे जनता आहे, असं म्हणतात ना, जाको राखे साईया मार सके ना कोई, आपले साई तर ही जनता आहे। आणि पुढच्या बातमीकडे वळूया। यापुढील प्रश्नपत्रिका म्हाडाच तयार करणार असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले। म्हाडा भरतीचा पेपर फुटला नाही, पेपर फोडण्याआधीच आरोपींची धरपकड तातडीनं केली गेली, परीक्षा रद्द तातडीनं करावी लागली, तसा निर्णय तातडीनं घ्यावा लागला, विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क परत मिळेल आणि यापुढे मात्र प्रश्नपत्रिका म्हाडाच तयार करेल किंवा बनवेल असं स्पष्ट केले जितेंद्र आव्हाड यांनी। यावेळची परीक्षा मात्र रद्द करावी लागलेली आहे। पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाडांनी हे स्पष्ट केलं। म्हाडाने जो पोलिसांशी संपर्क साधत जो निर्णय घेतला, तो महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचा होता। आता पुढे परीक्षा कशी घ्यायची, कधी घ्यायची, हे म्हाडाचे हे ठरवतील। पण मला वाटतं की हे बाहेरचे जे येतात परीक्षा घ्यायला, त्यांच्यावर बंदी आणावी आणि स्वतः महाराष्ट्र सरकारने याबाबत एक ठोस भूमिका घेऊन पेपर आपल्याकडेच कसे सेट होतील हे बघावं। परीक्षा झाल्यानंतर हे झालं असतं तर मात्र तोंड दाखवायला जागा राहिली। विरोधकांचं म्हणणं उशिरा फार तुम्ही मंत्र्यांनी रात्री उशिरा फार सांगण्यात आलेलं असं आहे की सांगितलं ना आम्ही हिंमत दाखवून, त्याच्यानंतर घोषणाही करतोय ना की ह्याच्या पुढच्या परीक्षेमध्ये त्यांचे पैसे म्हाडा घेणार नाही आणि आत्ताचे जे पैसे आहेत ते परत करू, हे जबाबदारीने बोलतोय ना मी। म्हाडा पेपर फुटी प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी औरंगाबादमधल्या क्लास चालकाच्या चौकशीत म्हाडा पेपर फुटीचा क्लू मिळाला असल्याचं म्हटलं। तसंच कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली असून त्यांच्या मोबाईलमध्ये महत्त्वाचे धागेदोरे सापडले असल्याचं गुप्ता म्हणाले।
अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषद घेतली। या पेपर फुटी प्रकरणी तिघांना अटक झालेली आहे। आरोपींच्या मोबाईलमध्ये त्याचे धागेदोरे सापडले असंही म्हटलेलं आहे। 2 दलालांना अटक झालेली आहे। एकूण तिघांना अटक झालेली आहे। संचालक प्रीतीश देशमुख हा पेपर फोडणाऱ्यांमधला महत्त्वाचा दुवा आहे आणि 2 दलालांना अटक झाली आहे। औरंगाबादला 2 एक अकॅडमीचे लोक भेटले, कॅरियर पॉईंट आणि टार्गेट। त्याच्या मालकाला जेव्हा आपण ताब्यातला घेतला तेव्हा त्यांच्या मोबाईलमध्ये आम्हाला बरेच काही गोष्टी आवडून आला। त्याच्यामध्ये जुने आरोग्य फुटीचे पण पेपर संदर्भात होते, त्यांच्यामध्ये प्रवेशपत्र आणि कॅन्डिडेटचे ओरिजिनल पेपर ठेवले होते। त्याच्याबरोबर ह्या आज होणाऱ्या परीक्षाचे 3 कॅन्डिडेटचे त्यांच्याकडे ॲडमिट कार्ड आणि इतर गोष्टी होता। मग आपल्याला डाऊट आला की हे जे ग्रुप आहेत काहीतरी कारस्थान करणार आहेत। तेव्हा त्यांच्या बरोबरच प्रीतीश देशमुख जे GS सॉफ्टवेअरच्या मालिक आहेत ते त्यांच्या गाडीमध्ये आवडून आला। त्याच्या काही काम नव्हतं त्यांच्याबरोबर फिरण्याचे आणि त्यांच्याकडे लॅपटॉप होता, त्याच्यामध्ये आपला हे पेपर जे मॉडेल क्वेश्चन पेपर जे होता ते होता। त्याच्याकडे बरेच काही पेन ड्राईव्ह होते, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर होते। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यावर काय ट्विट केलं ते आपण बघणार आहोत। आरोग्य भरती परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर आता म्हाडाच्या परीक्षेतही घोळ झालाय। मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ येते। सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आहे, तरी देखील राज्य सरकार यावर काहीच बोलायला तयार नाही। हे किती वेळा सहन करायचं, असा थेट सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला। नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तरी करू नका, या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। सरकार म्हणून कोणीतरी जबाबदारी घेणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी विचारला। बातमी माथेरानमधून आहे। माथेरानमध्ये हत्येच्या घटनेनं सगळं शहर हादरलेलं आहे। माथेरानमध्ये 27 वर्षाच्या महिलेची हत्या झालेली आहे। महिलेचं शीर नसलेला मृतदेह सापडलाय। स्थानकासमोर बंद असलेल्या खोलीत हत्या झाली आहे, अशी माहिती मिळते आहे। माथेरान हत्येच्या घटनेनं हादरलेलं आहे। प्राथमिकच माहिती समोर येते। माथेरान हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे। 27 वर्षाच्या महिलेची हत्या झाली आहे। स्थानकासमोरच्या एका बंद खोलीमध्ये शीर नसलेला मृतदेह महिलेचा सापडलेला आहे। त्यामुळे घटनास्थळी प्रचंड ताण आहे, तणाव आहे। तपासाची सूत्र वेगानं हलवण्यात आलेली आहेत, पण माथेरानसारख्या मुंबई आणि उपनगराजवळच्या एका पर्यटन स्थळावर अशी घटना घडल्यानं चिंता व्यक्त केली जाते। माथेरान एका 27 वर्षाच्या महिलेच्या हत्येनं हादरलेलं आहे। आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। मोहन, हा सगळा काय प्रकार आहे, काय अधिक माहिती मिळते? शनिवार रविवार असल्यामुळे पर्यटक खूप माथेरानमध्ये येत असतात आणि ह्या गेल्या वर्षी पण 1-2 वर्षापूर्वी पण अशीच एक घटना घडली होती। वारंवार ही घटना माथेरानमध्ये घडतात। जे काल जी मुलगी आली होती, त्या मुलगी रेल्वे स्टेशनच्या समोर एक बंद खोलीमध्ये तिचा मृतदेह सापडला होता आणि तिचा जे वरचं जे डोकाचा भाग आहे तोच नाहीये आणि पोलिसांना काही सापडलेलं नाहीये की ती मुलगी कोण आहे, तिचं नाव काय आहे। एकही बॅग किंवा एकही त्या ठिकाणी वस्तू नव्हती, खाली फक्त तिचा धड होता आणि पूर्ण तिच्या ह्याच्यावर कपडेही नव्हते। पोलीस त्या ठिकाणी तपास करतायत, पण स्थानिकांचं असं म्हणणं आहे की एक मुलगा त्या मुलीसोबत होता असं कळलेलं आहे, पण कोण होता, ह्या दोन जोडपं कुठून आलं होतं याचा अजून तपास सुरू आहे। पण हे माथेरानमध्ये वारंवार असे घटना घडतात आणि ह्या 2 दिवसात खूप पर्यटक त्या ठिकाणी आले होते माथेरानमध्ये, पण नक्की हे कोण आहेत अजूनही याचा तपास मिळत नाहीये। माथेरान पोलीस जे आहेत आणि रायगड LCB या ठिकाणी तपास सुरू आहे। नक्की मोहन, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। पर्यटन स्थळी
हत्येची घटना घडल्यानं खळबळ उडालेली आहे। माथेरानमध्ये एका 27 वर्षाच्या महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81वा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं वरळीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पवारांचं मनभरून कौतुक केलं। नवाब मलिकांनी 2024 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करू असा विश्वास व्यक्त केला। सर्व विरोधी पक्ष एकत्र आणण्याचं काम करणार असल्याचंही मलिक म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवारांचं कौतुक केलं। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलतायत थेट प्रक्षेपण। उडताण चाललेली आहे, त्यांचा आक्रोश चाललेला आहे, त्यामुळे सरकारने याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे। सरकारमध्ये कोण दोषी आहे, कोणावर तर दोषारोप झाला पाहिजे, कोणावर दोषारोप देखील होत नाही। मंत्री नामानिराळे, मुख्यमंत्री नामानिराळे हे चालणार नाही। फार मोठा रोष या संदर्भात आहे, याची कडक कारवाई झाली पाहिजे आणि आमची तर मागणी आहे की या सगळ्या पेपर फुटीची सीबीआय इन्क्वायरी झाली पाहिजे। पेपर फुटीच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही। मंत्री किंवा मुख्यमंत्री स्वतः सुद्धा या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी घेत नाही, हे अतिशय गंभीर आहे। अशा प्रकारची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा 81वा वाढदिवस आहे आणि त्याच निमित्तानं शरद पवार यांच्यासाठी एक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांनी देशाचं नेतृत्व करावं ही आमची भावना आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेली आहे। मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा अशी अनेक नेत्यांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विनंती शरद पवार यांना करण्यात आली आणि त्यामधलेच एक खासदार म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हेजी पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावं असा एक ओघ या ठिकाणी निर्माण होत आहे। आपण तशी विनंती या ठिकाणी करण्यात आली की शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी पुढाकार घ्यावा। मला वाटतं देशाची एकूण जर परिस्थिती आपण बघितली, एक साधं उदाहरण आज आपण पाहिलं तर सर्वसामान्य शेतकरी बांधवाला सुद्धा त्याच्या हक्कासाठी, त्याच्या न्याय्य मागण्यांसाठी जवळपास 378 दिवस हा संघर्ष सीमेवर करावा लागला। महागाईचा विषय असेल, पोलरायझेशन विषय असेल, आज धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली समाज वाटला जाताना आपण बघतो। मध्यंतरी विदिशाची जी घटना माझ्या वाचनात आली ही अत्यंत चिंता करण्यासारखी गोष्ट आहे की धार्मिक उन्मादासाठी जर शालेय संस्थांवर जर हल्ले होणार असतील तर नक्की देश कोणत्या दिशेनं चालला आहे आणि या सगळ्या केवळ धार्मिक उन्मादाने खरा विकास होणार आहे का? कारण असं म्हटलं जातं की पोटाची जी भूक असते, पोटातली जी आग असते, तिला जातही नसतो आणि तिला धर्मही नसतो। त्यामुळे या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी एक सक्षम पर्याय देश पातळीवर होणं गरजेचं आहे। तुम्ही जर आदरणीय पवार साहेबांची एकूण सगळी राजकीय वाटचाल पाहिली तर सर्व पक्षीय संबंध अक्रॉस पार्टी लाईन, आज राष्ट्रीय राजकारणामध्ये अक्रॉस पार्टी लाईन संबंध असणारा आदरणीय पवार साहेबांइतका दुसरा सक्षम नेता नाही आणि त्यामुळे साहजिकच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वाटणं स्वाभाविक आहे। हे कसं होणार असं ज्यांना वाटत असेल त्यांनी 2019चा इतिहास उघडून पाहावा की सरकार कुणाचं येणार हे प्रश्न असणाऱ्यांना, अनेक पाण्यात देव घालून बसलेल्यांना सुद्धा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होईल असं वाटलं नव्हतं, ते झालं आणि आज 2 वर्ष सरकार सक्षमपणे काम करते। त्यामुळे 2019ला जो प्रयोग पहिल्यांदा महाराष्ट्रात झाला, याच महाराष्ट्रातल्या प्रयोगाचा जर प्रेरणा आपण म्हटलं तर ती झारखंडला घेतली गेली। पश्चिम बंगालमध्ये जो संघर्ष पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता दीदींनी उभा केला त्यामध्ये हीच प्रेरणा घेतली गेली आणि या पद्धतीनं देश पातळीवर 2019ला महाराष्ट्रात झालेला जो प्रयोग आहे हा पुन्हा देश पातळीवर होईल अशी आमच्या मनात आशा आहे। यूपीए अध्यक्ष बदलायला पाहिजेत का? यूपीए अध्यक्षाची जबाबदारी शरद पवार साहेबांनी स्वीकारली पाहिजे। हे बघा, मी एक खूप साधारण कार्यकर्त्याने, एक सर्वसामान्य तरुणाईचा प्रतिनिधी म्हणून मी माझी भावना व्यक्त केली की माझ्या देशामध्ये एक सक्षम पर्याय मला दिसला पाहिजे जो मला माझ्या नेत्याच्या रूपाने दिसतो। धन्यवाद। कॅमेरा पर्सन प्रवीण शेट्टीसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील शरद पवारांबाबत भावना व्यक्त केल्या। देशामध्ये शरद पवार हे खंबीर नेतृत्व देऊ शकतील असं मत रोहित पवारांनी मांडलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार आपल्यासोबत आहेत। एकंदरीत देशांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की शरद पवार यांनी पंतप्रधान पदासाठी एकंदरीत विरोधी पक्षांची भूमिका मांडावी आणि एकत्रित येऊन पंतप्रधान पदासाठी पुढाकार घ्यावा।
नाही, ही चर्चा कुठे हे मला सांगता येणार नाही की पंतप्रधान पद हे साहेबांना मिळावं म्हणून पवारसाहेब त्या ठिकाणी प्रयत्न करतात. पवारसाहेब या देशामध्ये लोकशाही टिकली पाहिजे, संविधानाला त्या योग्य असा न्याय मिळाला पाहिजे, सामान्य लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, या हेतूतून सर्व जे BJPच्या विरोधात असणारे पक्ष आहेत त्यांना एकत्रित आणण्याचा नक्कीच प्रयत्न करतील असा विश्वास मी माझ्या नेत्याला जर योग्य पद्धतीने ओळखत असेल तर तो मला वाटतो. नाही, एक प्रश्न असा आहे की ममता बॅनर्जी आल्यानंतर हा मात्र प्रवाह मोठ्या प्रमाणात व्हायला लागला आहे आणि शरद पवारच असे एक देशातले एकमेव नेते आहेत जे विरोधी पक्षांना एकत्र करू शकतात. नाही, हे बघा, ते खरं आहे, कारण का 55 वर्षाचा अनुभव, प्रत्येक पार्टीमध्ये आपली असणारी ओळख, या देशामध्ये मोठे मोठे पदं त्या ठिकाणी भूषवलेली कुठली व्यक्ती असेल या अख्ख्या देशामध्ये आज ते पवारसाहेब आहेत आणि ठराविकच मोजके नेते त्याच्यामध्ये पडतात. पण ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये असणारे पवारसाहेब हे एकुलते एक तसे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे बघत असताना अनेक इतर नेत्या जे BJPच्या विरोधात असतील आणि काही BJPतले पण लोक असतील तर त्यांना पवारसाहेब एक आश्वासक चेहरा या सर्व पक्षांना समजून सांगण्यासाठी वाटत असावेत, म्हणून कदाचित अनेक लोक येऊन पवारसाहेबांना भेटत असतात. एक आणखी एक शेवटचा प्रश्न आहे की आता UPAमध्ये चेअरमॅन बदलण्याची गरज आहे का? कारण UPA तसा आहे नाही, तुटलेला आहे आणि शरद पवार साहेबांनी जर पुढाकार घेतला तर UPA मजबूत होऊ शकतो. गरज आता UPA चेअरमॅन बदलण्याची? नाही, बघा, या ठिकाणी ममता बॅनर्जींच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक अग्रेसिव्ह नेते आहेत. त्या ठिकाणी अग्रेसिव्ह दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांनी ते वक्तव्य केलं असावं. पण आज जर तुम्ही मला विचारलं तर UPA म्हणजे UPA काय आहे तर BJPच्या विरोधात एक जे संघटन आहे त्याला आपण UPA म्हणतो. मी अध्यक्ष बदला वगैरे असं बोलण्यापेक्षा जे कोणी आत्ता UPAमध्ये आहेत, ठीक आहे, कदाचित ममता बॅनर्जी मॅडम थोड्याशा काही गोष्टीतून नाराज असतील, पण ही नाराजगी दूर करण्याची ताकद ही पवारसाहेबांची आहे. त्यामुळे आज जे कोणी संघटन BJPच्या विरोधात आहे त्याला अजून ताकद देण्याची जरूरत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीणसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकनंतर जय हिंद सन्मानमध्ये आपण पाहणार आहोत 1971च्या लढाईत भारतानं पाकिस्तानला कशी धूळ चारली याची शौर्य गाथा. बुलेटिनमध्ये स्वागत. 1971मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धातील विजयाचा आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. भारताच्या सामर्थ्यशाली बलाढ्य लष्कराचा कणा म्हणजे इंडियन आर्मी. शत्रूच्या काळजात धडकी भरवणारं एक नाव म्हणजे भारतीय लष्कर. 1962, 1965, 1971, कारगिल अशा अनेक युद्ध मोहिमांमधल्या भारताच्या शूर जवानांच्या शौर्यगाथा ऐकल्या की प्रत्येक भारतीयाच्या धमनीयांमधून देशाभिमान सळसळू लागतो. अशीच ही शौर्यगाथा आहे. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात वीरचक्रानं गौरवण्यात आलेले निवृत्त सुभेदार अंकुश महादेव चव्हाण यांची. पूर्व, पश्चिम, दक्षिण ते तीन दिशेला बघायचे. 180 डिग्री पाठीमागे बघायचं नाही, कोण आला कोण गेला, जेवढं असं बघत राहायचं. हे आल्या तर टक मारायचा, एकच गोळी, पण कम्प्लीट सीज घेऊन मारायचं त्याला. समजा एक माणसा 10-20 गोळ्या फरफर फरफर बरस मारला तर फुकट गेला. म्हणजे एक गोळी एक दुश्मन करके हम पूरा लढाई हासिल किया. 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात चव्हाण सेक्शन कमांडर म्हणून कर्तव्यावर तैनात होते. 19 मराठा लाईट इन्फंट्रीचे सुभेदार अंकुश महादेव चव्हाण. भारतीय सैन्याला भैरब नदी पार करून बांगलादेशातल्या खुलना भागात धडक द्यायची होती. समोरून पाकिस्तानी सैनिकांकडून तुफान फायरिंग सुरू झालं होतं. अशा परिस्थितीत अंकुश चव्हाण यांचे 2 सहकारी पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात रक्तबंबाळ होऊन घायाळ झाले. अंकुश यांनी क्षणाचाही विलंब न करता मशीन गन स्वतः हातात घेतली आणि तब्बल 24 तासांहूनही अधिक काळ युद्धविराम होईपर्यंत ते एकटेच शत्रूची सामना करत राहिले. 24 तास मशीन गनची फायरिंग करणं किती महाकठीण काम आहे याचा अंदाज अनेकांना आला असेल.
दारुगोळा मर्यादित असल्यामुळे एक गोळी एक दुश्मन हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शेकडो पाकिस्तान्यांचा खात्मा केला. सुभेदार अंकुश चव्हाण यांना त्यांच्या याच अतुलनीय शौर्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती व्ही गिरी यांच्याकडून वीरचक्राने सन्मानित करण्यात आलं. ॲपल नंबर 1 कॅज्युअलिटी झाल्यावरती मी स्वतः हातावर घेतली आणि स्वतः फायरिंग करत राहिलो. मग दुसऱ्या दिवशी पाकिस्तान आमच्यावर कंट्रोल अटॅक करायला लागला, म्हणजे अटॅक सुरू केला अटॅक. मग त्यावेळेस मी त्या स्वतःच गनवरती होते. मग त्या गनी असा फायर केला, एक गोळी एक दुश्मन. एक गोळीला एक माणूस मारला, म्हणजे तुम्ही लाखभर माणसं मारली. कशी दौलतपूर नदी किनारा दाखवला की नाही, त्या नदीतनं होड्या येत होत्या. त्या होड्याला आतमध्ये घेत नव्हतो मी. इकडे आली इकडे फार, तिकडे आली तिकडे फार. आणि आल्यावर ती बंद झाली फायरिंग आणि 6 फायर झाला 1971 का. सुभेदार अंकुश चव्हाण यांनी भारतीय लष्करात 28 वर्ष कर्तव्य बजावलं. केवळ 2री इयत्ता शिकलेले अंकुश चव्हाण वयाच्या 21व्या वर्षी म्हणजेच 1962 मध्ये भारतीय सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले. तो त्यांचा अनुभव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. मी 1958 मध्ये मुंबईला गेलो. मुंबईला 4 वर्ष राहिलो. नोकरी नाही, पोकरी नाही, अनेक जागा नाही, खाणं नाही, पिणं नाही. और गोव्याची लढाई सुरू झाली. ते बायनाकलरमध्ये मला दाखवलं लोकांनी, हे लढाई बघा मग. आणि मग त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की मी बी त्याला आर्मीत जाऊन एक काम करावा, त्यासाठी मरावा. आणि 1962 मध्ये भरती झालो. लष्करातील या त्यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची. पण अंकुश यांचं सैन्यात जाणं हे मुळातच त्यांच्या घरच्यांना पसंत नव्हतं. त्यामुळे आपल्या गरोदर असलेल्या पत्नीला घेऊन रातोरात त्यांना घर सोडावं लागलं. माका 7वो महिना चालू होतो मुलगी पाठ. मग ती लढाई सुरू होती, नेमका कॅज्युअली दिला नाही लोकांनी, त्या हमल्या नेऊन सोडा म्हणून. मग मी माका आणून सोडला नाही आणि रात्री आपली बसले नाही, म्हणले मी उद्या जाणार, लढाई सुरू आहे. मग ते लोकांनी हात वर केला नाही, म्हणजे हे ठेवू नको. मग माका आपले उचललं नाही. 3 वाजता रात्री तेव्हा नरड्यात खाली 2-2.5 मैल 3 मैल खाली यायचं लागा. गाडी घोडो नाही, काय नाही डोंगरात ना. मग रात्री आपले ते चुलत्याने घेऊन आमका आले, गाडी सोडला नाही. 80 वर्ष वयाचे सुभेदार अंकुश चव्हाण अधूनमधून आपल्या नातवंडांनाही भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या कहाण्या सांगतात. आणि ते ऐकवून नातवंडांचाही देशाभिमान अधिक जाज्वल्य करतात. कारण त्यांना तरुण रक्तात पेटवायची असते देशाभिमानाची मशाल. अशा पराक्रमी सुभेदार अंकुश चव्हाण यांना न्यूज 18 लोकमतचा मानाचा मुजरा. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेकनंतर आपण पाहणार आहोत प्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले यांनी जवानांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता. बुलेटिनमध्ये स्वागत. कोरोनाच्या दुष्टचक्रातून अजूनही जगाची सुटका झालेली नाही. त्याउलट नवनव्या व्हेरियंट्सच्या माध्यमातून कोरोनाचा विळखा आणखीन घट्ट होत असल्याचं चित्र आहे. हाच विळखा सोडवण्याकरता आणि कोरोनापासून संरक्षण करण्याकरता लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. पण अद्यापही लोकांकडून लसीकरणाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. सरकारकडून वारंवार आवाहन केलं जातं. अनेक जिल्ह्यात अजूनही 50% लसीकरण पण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्र आणि देशातील लसीकरण वाढवण्याकरता न्यूज 18 लोकमतनं लसवंत व्हा, सुरक्षित रहा ही मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा, सहकाराची मुहूर्तमेढ रोवणारा जिल्हा अशी अहमदनगरची ओळख. पण हाच नगर जिल्हा सध्या लसीकरणात काहीसा पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. भल्या मोठ्या जिल्ह्याचं लसीकरणाचं मोठं उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता नेमक्या काय अडचणी येत आहेत, लसीकरणाची सद्यस्थिती काय आहे, आढावा घेऊयात आमच्या लसवंत व्हा या अहमदनगर स्पेशल रिपोर्टमधून.
अहमदनगर, महाराष्ट्रात सहकाराची पायाभरणी करणारा जिल्हा. शिर्डीच्या साईबाबांमुळे देशासह जगात प्रसिद्ध असलेला जिल्हा. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या या जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळाला होता. पण हाच अहमदनगर जिल्हा सध्या कोरोना लसीकरणाच्या बाबतीत काहीसा पिछाडीवर पडलाय. अहमदनगर जिल्ह्यात जवळपास 36 लाख नागरिकांचं लसीकरणाचं उद्दिष्ट आहे. पण आतापर्यंत केवळ 27 लाख लोकांनीच लसीचा पहिला डोस घेतलाय, तर दोन्ही डोस घेणाऱ्यांचा आकडा केवळ 13 लाखांवर आहे. ही आकडेवारी पाहता एकूण उद्दिष्टाच्या केवळ 36%च लसीकरण झाल्याचं समोर येतंय. आतापर्यंतच्या लसीकरणाचे आकडे हे अहमदनगर वासियांचं दुर्लक्ष स्पष्ट करतात. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. पण आता नव्यानं ओमायक्रॉनचं संकट येऊ घातल्यानं जिल्हा प्रशासन लोकांना लसीकरणाचं आवाहन करतंय. आपल्याकडचा जो डिक्लायनिंग रेट आहे तो स्टेबल आपल्याकडे झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मला नागरिकांना आवाहन करायचं आहे की आता हा नवीन जो आलेला आहे ओमायक्रॉन व्हेरियंट, ह्याच्यामध्ये आपल्यासारख्या जिल्ह्यामध्ये जो फार मोठा जिल्हा आहे आणि याच्यामागं पूर्वीची जे त्याच्यामागची हिस्ट्री आहे, अशा परिस्थितीत आता दोनच गोष्टी करणं आहे की ज्याला सिम्पटम दिसतील त्यांनी टेस्टिंग करायचं आणि वॅक्सिनेशन करायचं. खरं तर मोठा जिल्हा असल्यानं लसीकरण वेगानं होणं गरजेचं होतं. पण लोकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावल्याचं चित्र आहे. नेमकं कमी लसीकरण होण्यामागची महत्त्वाची कारणं काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूयात. सप्टेंबरपूर्वी लसींच्या तुटवड्यानं नागरिकांची ससेहोलपट झाली. कमी प्रमाणात लसीच्या पुरवठ्यानं वेग मंदावला. त्याचवेळी प्रशासनातही लसीकरणासाठी उदासीनता दिसली. आता कोरोना संपला ही मानसिकता वाढल्यानं लसीकरण टाळलं जातंय. कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्यानं नागरिकांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली. लसीकरण केल्यास दुष्परिणाम होतील अशा अफवा पसरल्या. पण आता ओमायक्रॉनच्या भीतीनं पुन्हा एकदा लसीकरण केंद्रावर गर्दी होताना दिसते. उशिरा का होईना आता तरुण लस घेण्यासाठी पुढे येऊ लागले. पण केवळ भीतीपोटी नाही तर कोरोनाला हद्दपार करण्याच्या उद्देशानं अहमदनगर जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवणं गरजेचं आहे. तरच कोरोनापासून मुक्ती मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लसवंत व्हा, हेच आवाहन न्यूज 18 लोकमतही करतंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. अहमदनगर जिल्ह्याची लसीकरणातली माघार ही प्रशासनासमोरची मोठी डोकेदुखी आहे. लसीकरणात लोकांचा सहभाग वाढवण्याकरता नेमके काय उपाय करणं गरजेचं आहे? कसा पिछाडीवर असलेला अहमदनगर जिल्हा लसीकरणात आघाडी घेऊ शकतो? आढावा घेऊया. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानं नागरिक लसीकरण करण्यास उदासीन होते. याच मानसिकतेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील लसीकरण वाढवणं हे आव्हान बनल्याचं आता चित्र आहे. हेच आव्हान पेलण्यासाठी जिल्हा प्रशासनानं लसीकरणासाठी हर घर दस्तक ही मोहीम सुरू केली आहे. शिर्डीसह राहाता तालुक्यात हे अभियान सुरू करण्यात आलंय. आपल्या आशा स्वयंसेविकांच्या मार्फत आपण किती लोकांना त्यांच्या परिसरामध्ये किती लोकांचे फर्स्ट डोस, सेकंड डोस राहिलेले आहेत त्याबाबतची माहिती घेऊन पल्स पोलिओच्या धर्तीवरती आपण त्यांना 2 दिवसांनी तो कार्यक्रम आपण सुरू करणार आहे. त्यांना घरोघरी जाऊन आपण पहिला डोस आणि दुसरा डोस देणार आहे, जेणेकरून कमीत कमी तालुक्यातील सर्व लोकांना पहिला डोस तरी आणून देण्याचा या हर घर दस्तकच्या कार्यक्रमातून आम्ही प्रयत्न करतो. मात्र आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनानं एवढ्यावर न थांबता लसीकरण वाढीसह आणखी उपाययोजना करणं गरजेचं आहे, ज्यात सर्व नागरिकांना लसीकरणाची सक्ती करता येऊ शकते. विना लसीकरण लोकांना सोयी सुविधा नाकारता येऊ शकतात. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य प्रशासनानं पोहोचून लसीकरण करावं. केवळ प्रशासनच नाही तर लोकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील पुढे यावं. दुसऱ्या लाटेच्या वेळी नागरिक गर्दी करत होते.
तेव्हा लोकप्रतिनिधींकडून लसींचा साठा वाढवण्याची मागणी होत होती. पण आता लसींचा साठा मुबलक असतानाही लोकप्रतिनिधींनी पुढे यावं असं आवाहन जिल्हाधिकारी करतायत. दुसऱ्या लाटेमध्ये किंवा त्याच्यानंतरच्या पिरियडमध्ये लोकप्रतिनिधी अक्षरशः मागं लागायचे की वॅक्सिनेशन करता गर्दी व्हायची आणि त्यावेळेस करोनाचा प्रसार होऊ नये म्हणजे त्याकरता आम्हाला कंट्रोल करावं लागायचं. तर आता माझं लोकप्रतिनिधींना नागरिकांना आव्हान आहे की जर आपण 100% वॅक्सिनेशन जर आपलं झालं तर आपल्याला ह्या ओमायक्रॉन किंवा येणारा कुठलाही व्हेरियंट जो आहे तो आपल्याला त्रासदायक ठरू शकणार नाही. दुसरीकडे लोकप्रतिनिधी आता लोकांनाही लसीकरणाचं आवाहन करतायत. कोरोनापासून बचाव करायचा असेल आणि तिसऱ्या लाटेपासून वाचायचं असेल तर सर्वांनी लसीकरण करावं असं आवाहन लोकप्रतिनिधी करतायत. लोकांनी लसीकरणाची सक्तीची वेळ येऊ देऊ नये असं आवाहन महसूल मंत्री करतायत. खरं नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. ज्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात लाट असते त्यावेळेस आपण गर्दी करतो, लाट कमी झाल्यानंतर मात्र थांबतो. आजही लसीकरण हाच उपाय यावर आहे, दुसरा उपाय नाही. त्यामुळे लसीकरण करून घेतलं पाहिजे. याकरता सक्ती करण्याची पाळी येऊ नये. कोणत्या सरकारची वाट पाहू नका. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आता मोफत लस दिलेली आहे तुम्हाला आणि त्यामुळे दोन्ही लसी तात्काळ तुम्ही घ्याव्यात. येणारे दुसरी लाट आली, तिसरी लाट आल्यामध्ये आपला देश जो बचावला याचं कारणच ते होतं. आणि आता ही चौथा जो स्ट्रेन आलेला आहे ओमिक्रॉनचा, त्यातून सुद्धा जर आपल्याला सुरक्षित राहायचं असेल तर ज्यांचं एक लस झाली असेल त्यांनी दुसरी घेतली पाहिजे. तात्काळ लसीकरण त्यांनी करून घेण्याची आवश्यकता आहे. अहमदनगर जिल्ह्यात अजूनही 9 लाख लोकांचं लसीकरण झालेलं नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अहमदनगर जिल्हा हॉटस्पॉट बनला होता. शेकडोंच्या संख्येनं नागरिकांनी कोरोनात जीव गमावला. पुन्हा तीच वेळ येऊ नये, कुटुंब उद्ध्वस्त होऊ नये यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. त्यामुळे अहमदनगर वासियांनो वेळीच लसीकरण करून घ्या, कारण लसवंत व्हाल तरच सुरक्षित राहाल. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. देशासाठी प्राणपणानं लढणाऱ्या सैनिकांचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे. प्रसिद्ध अभिनेते समीर चौगुले यांनीही या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि भारतीय लष्कराला सलाम केलाय. सगळ्यात आधी मी भारतीय जवानांसमोर, भारतीय सैनिकांसमोर नतमस्तक होतो. आयुष्यात आपल्याला सगळी ऋणं फेडता येतात, पण आपल्या भारतीय जवानांचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. खरं तर आपल्याला परिस्थितीचा अंदाजही नाही आहे, ज्या परिस्थितीत ते आपल्या देशाचं रक्षण करत आहेत. मध्यंतरीच्या काळात मी लडाख इथे गेलो होतो एका शूटिंग निमित्ताने. तिकडे गेल्यावर मला कळलं की खरी बोचरी थंडी काय असते ते. आजपर्यंत आम्ही शहरी माणसं, आम्ही गुलाबी थंडीत राहायची आम्हाला सवय. थोडीशी थंडी वाजली की स्वेटर घालायचे, कानटोप्या घालायच्या, शाली पांघरायच्या. पण तिकडे गेल्यावर कळलं हाडं गोठवणारी थंडी काय असते. आणि त्या थंडीतसुद्धा आपले जवान स्वतःची पर्वा न करता 24 तास डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं रक्षण करतायत. तिकडे गेल्यावर फक्त ऊर भरून येतो. तुम्ही त्या सगळ्या जवानांसमोर नतमस्तक होता. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. मध्यंतरी मला एक संदेश आला होता सोशल मीडियावरून की मी आपल्या मराठा बटालियन जे आहे त्याचे मेजर आहे आणि मी तुमचा खूप मोठा फॅन आहे आणि तुमच्या स्किट्स आम्ही बघतो महाराष्ट्राच्या हास्यचित्राच्या आणि आम्हाला खूप हसायला येतं आणि 15 ते 20 मिनटं आम्ही एवढी हसण्यात घालवतो. आम्ही सगळे एकत्र येतो मराठा बटालियन्स आणि मी बघतो. माझ्या मते हा माझ्यासाठी आशीर्वाद आहे आणि हा जेव्हा मेसेज मला मिळाला तो मेसेज माझ्याकडे मी अजूनही जपून ठेवलेला आहे एक आशीर्वाद म्हणून. तर त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की 15 मिनटं का होईना त्यांच्या चेहऱ्यावर मी हसू आणलं. तर मी पुन्हा एकदा सांगतो की या भारतीय सैन्याचा आणि भारतीय जवानांचा मला प्रचंड अभिमान आहे. मला कधी भारतीय सैन्यातले कोणीही भेटलं मी आवर्जून त्यांना भेटतो, त्यांचे आभार मानतो की आज तुम्ही आहात म्हणून आमचं अस्तित्व आहे. तर ही वेळ आहे या सर्व जवानांना आणि या सर्व सैनिकांसमोर नतमस्तक व्हायचे. जय हिंद.
या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, सॅनिटायझर स्वतःकडे बाळगा. ही कोरोनाची त्रिसूत्री आपण विसरायला नको. दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतील, ताज्या बातम्या असतील त्या पाहण्याकरता news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर आम्हाला फॉलो करा.